अरे बाळा, इकडे ये. अरे बाळा, मम्मी पप्पा कुठे आहेत तुझे? एकटाच फिरतोस वरती. वरती? हा. ठीक आहे, चल. असं मम्मी पप्पांना सोडून एकटं एकटं फिरायचं नाही, समजलं? चल. ती मम्मी आहे का? अरे बाबू, तू खाली गेला होतास. थँक्यू बरं का ताई, खूप खूप धन्यवाद तुमचे. अहो असू द्या, पण लक्ष ठेवा त्याच्यावर. हो ना, फोटो काढायच्या नादात लक्षातच नाही राहिलं. ठीक आहे बाबू, थोडं पाणी पी. चल आपण सेल्फी काढूया. मम्मी मला झेंडा पाहिजे माझा. झेंडा हवाय? हे घे तुझा झेंडा. 15 ऑगस्ट हा फक्त हातात तिरंगा घेऊन फिरण्याचा दिवस नाही, तर तो मनात देशप्रेम जागवण्याचा दिवस असतो. आपण नेहमी असं म्हणतो की या देशाने माझ्यासाठी काय केलं, पण कधी असं विचार करतो का की मी माझ्या देशासाठी काय केलं? देशप्रेम म्हणजे रस्त्यावरती कचरा न टाकणं, वाहतुकीचे नियम पाळणं, प्रामाणिकपणे आपलं काम करणं, वेळेवरती आपली जबाबदारी पार पाडणं आणि प्रत्येक भारतीयाचा आदर करणं. बरोबर आहे ताई तुमचं. कारण देशाची ताकद ही केवळ सैन्यात नसते, तर ती देशातील प्रत्येक नागरिकात असते. त्याच्यामुळे ह्या स्वातंत्र्य दिनी आपण संकल्प करूया. देश बदलण्याची वाट न पाहता बदलाची सुरुवात ही स्वतःपासून करूयात. बरोबर आहे ताई तुमचं. कारण जेव्हा प्रत्येक भारतीय स्वतःमध्ये बदल घडवेल, तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने विकसित, सक्षम आणि जगासाठी आदर्श राष्ट्र बनेल. जय हिंद. देशावरती प्रेम हे फक्त शब्दात नाही, तर ते आपल्या कृतीतून दिसलं पाहिजे. या स्वातंत्र्य दिनी स्वतःपासून बदलाची सुरुवात करूयात. जय हिंद.